नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा सुव्याख्यात पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने अहोरात्र परिभ्रमण करून प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी सुजाता बुद्धविहार यन 13 मधील सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। तथागतांच्या श्रेष्ठ सद्धम्माला श्रवण करण्यासाठी सातत्याने आपण धम्मदेशना श्रवण करता। सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी भगवंताची मंगलमय वाणी मंगलमय देशना सदा सर्व काळ मनुष्याने श्रवण केली पाहिजे। या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये सातत्याने आपण वेगवेगळ्या विषयावरती धम्मदेशना श्रवण करतो। तथागतांनी धम्मदेशना देत असताना अत्यंत साध्या साध्या गोष्टी, जे की मनुष्यांच्या हिताच्या आहेत, मनुष्यांच्या सुखाच्या आहेत, मनुष्यांच्या कल्याणाच्या आहेत, अगदी साध्या साध्या गोष्टी भगवंताने सांगितल्या। कारण भगवंत लोकांमध्ये राहत होते, लोकांमध्ये जात होते, लोकांसोबत चर्चा वार्तालाप करत होते आणि त्यामुळे लोक स्वभावाला अनुसरून भगवंताने उपदेश दिलेले आहे। म्हणजे मनुष्यांचं जशा प्रकारचं मन असेल, मनामध्ये उत्पन्न होणारे वेगवेगळ्या प्रकारचे विचार असतील, त्या विचाराला अनुसरून मनाचा खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करून मनोवैज्ञानिक खरं तर भगवंताला म्हटलं जातं। म्हणजे मनाचा अत्यंत बारकाईने चिकित्सक पद्धतीने भगवंतासारखा अभ्यास या सृष्टीमध्ये या जगामध्ये कोणीही केलेला नाही आहे। आणि त्यामुळे अत्यंत बारीक सारीक गोष्टी, परंतु महत्त्वपूर्ण अशा गोष्टी भगवंताने प्रसंगाला अनुरूप प्रसंगाला अनुसरून दिलेल्या आहेत। आज या देशनेच्या द्वारा अत्यंत महत्त्वपूर्ण देशना आपण श्रवण करणार आहोत आणि ते आपल्या मनाशी निगडीत आहे। व्यवहारामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडत असतात, आपण अनुभवत असतो आणि अशा प्रकारचे प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडल्यानंतर जेव्हा आपल्याला त्या गोष्टीबद्दल ज्ञान नसते, तर मग आपल्याला पश्चाताप होतो। एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्ञान नसेल आणि ती गोष्ट जर आपल्या जीवनामध्ये जर घडली असेल तर आपल्याला पश्चाताप होत असतो। तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारच्या काही गोष्टींना आपण जाणावं, आपण समजून घ्यावं, जेणेकरून आपल्याला पश्चाताप होणार नाही। तर आजच्या देशनेमध्ये कोणत्या व्यक्तींसोबत आपण धार्मिक चर्चा करावी, जे कोणत्या व्यक्तीसोबत, ज्याला आपण धम्म साखच्या म्हणतो, धम्म चर्चा म्हणतो। कारण भगवंत असे म्हणतात की भिक्षूंनो, मनुष्याने केवळ 2 कामं केले पाहिजे, मग तो भिक्षू असेल किंवा उपासक असेल। जर समजून घ्या आपल्याला वेळ जर मिळत असेल तर आपण आपल्या मनाला
संयमित ठेवण्यासाठी ध्यान मनन चिंतन केलं पाहिजे. आणि जर समजून घ्या आपल्या सोबत जर कोणी असेल, आपण वार्तालाप करत असेल, चर्चा करत असेल, तर धार्मिक चर्चा, धम्म साखतच्या धार्मिक चर्चा आपण केली पाहिजे. व्यर्थ कुठल्याही प्रकारच्या गोष्टीबद्दल आपण चर्चा करू नये, अशा प्रकारे भगवंताचा उपदेश आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की नेमकी चर्चा आपण कोणासोबत करावी आणि चर्चा आपण कोणासोबत करू नये, या संदर्भामध्ये सुद्धा भगवंताने काही महत्त्वपूर्ण असे सिद्धांत, महत्त्वपूर्ण अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आजच्या देशनेमध्ये 8 लोकांसोबत आपण कधीही धार्मिक चर्चा करू नये. असे 8 व्यक्ती, 8 लोक म्हणजे 8 जे चित्ताच्या प्रवृत्ती आहेत, म्हणजे मनामध्ये उत्पन्न होणारे जे विकार आहेत, त्या विकाराने जर भरलेले लोक असतील, म्हणजे त्या विकाराने त्यांना ग्रासलेलं असेल किंवा त्यांच्या चित्तामध्ये वारंवार विकार तो उत्पन्न होत असेल, आपण जाणत असेल, तर अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत आपण कधीही धार्मिक चर्चा करू नये, असं भगवंताने उपदेश दिला. आता सहज जर आपण समजा विचार केला, धार्मिक चर्चा म्हणजे चांगली चर्चा, धार्मिक चर्चा म्हणजे चांगली चर्चा, तर तुम्हाला असं काय वाटतं की कोणत्या व्यक्तींसोबत आपण चर्चा केली नाही पाहिजे? ज्या व्यक्तींना धम्माबद्दल नॉलेज नसेल, अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत आपण चर्चा करू नये. आणखी अच्छा, व्यर्थ बडबडणाऱ्या व्यक्तींसोबत आपण चर्चा केली नाही पाहिजे. ओके. आणखी अच्छा, खोटं बोलणाऱ्या व्यक्तींसोबत, निंदनास्ती करणाऱ्या व्यक्तीसोबत, ज्या व्यक्तींना समजा आपण काही गोष्ट सांगितली तो ऐकत नसेल, तर अशा व्यक्तींसोबत सुद्धा पुन्हा चर्चा आपण केली नाही पाहिजे. व्हेरी गुड. आणखी भगवंताने सांगितलेले 8 प्रकारची जी लोक आहेत, या 8 प्रकारच्या लोकांसोबत भगवंत असे म्हणतात कधीही आपण चर्चा करू नये. मग का चर्चा करू नये? चर्चा केल्यानंतर जर समजून घ्या आपण चर्चा करतोय, संवाद साधतोय, आपण कोणासोबत बोलतोय, आणि कोणासोबत जर आपण बोलत असेल आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्तीवर जर परिणाम होत नसेल किंवा त्याला काही ती गोष्ट समजत नसेल, तर तिथे कुठल्याही प्रकारचा काही अर्थ राहणार नाही त्या मनुष्याला सांगून. कारण जेव्हा सिद्धार्थ गौतमाला म्हणजे भगवंताला जेव्हा ज्ञान प्राप्त झालं, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत त्यांच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा विचार उत्पन्न झाला की माझं ज्ञान मी लोकांना सांगू की नको सांगू. कारण जेव्हा ते लोकांच्या चित्ताचा अभ्यास करतात तर जाणतात की लोकांचा तर स्वभाव 2 गोष्टीमध्ये लोक गुरफटलेले आहे. पहिली गोष्ट, खा प्या मौज मजा करा, कारण आपण मृत्यूला प्राप्त होणार आहोत, अशा विचाराने लोक जीवन जगत आहेत. असंख्य लोक अशा आहेत, भगवंताच्या काळामध्ये सुद्धा होते, आजही वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा राहणार आहे. कारण अशा प्रकारच्या लोकांची जी म्हणजे संख्या असते, अधिक प्रमाणामध्ये अशा लोकांची संख्या असते. खाणे पिणे मौज मजा करणे, आजचा दिवस आहे ना, तर आजचा दिवस आपण सुखपूर्वक जीवन जगायचा, उद्याच्या उद्या आपण बघू, असंही जीवन जगणारे असंख्य लोक आपल्याला पाहायला मिळतात. असे लोक भगवंता पाहतात. दुसरे व्रतवैकल्य करणारे, उपवास तापास करणारे, शरीराला देहदंड देणारे, अशाही प्रकारचे लोक भगवंत पाहतात. की असे लोक काही आहे जे की व्रतवैकल्य करतात, ईश्वरावरती विश्वास आहे, आत्म्यावरती विश्वास आहे, परमात्म्यावरती विश्वास आहे, किंवा अनेक प्रकारच्या खुळ्या संकल्पना, रूढी, परंपरा, शरीराला देहदंड देणे, ह्या सर्व प्रकारच्या मिथ्या दृष्टीमध्ये काही लोक गुरफटलेले आहेत. तर अशाही प्रकारचे लोक ते पाहतात आणि ते असं म्हणतात की या लोकांना जर मी माझा धम्म सांगितला, म्हणजे धार्मिक म्हणजे माझा उपदेश जर मी यांना सांगितला, तर खा प्या मौज मजा करा, या विचाराने जीवन जगणारे लोक आहे. आणि काही व्रतवैकल्य, अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये, बुवाबाजीमध्ये लोक आहे. मग या लोकांना मी सांगत आहे आणि या लोकांना जर मी सांगितलेलं जर समजत नसेल, तर मग माझा काय फायदा आहे? तो मलाही ताप होईल आणि या लोकांना सुद्धा तो ताप होईल. त्याच्यामुळे मी काही धम्मोपदेश करत नाही, असं एक क्षण भगवंताच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न झाला. परंतु भगवंत महान करुणावान असतात, महान मैत्रीवान असतात, उपेक्षाभाव असतो.
म्हणजे एक मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा भाव त्यांच्या चित्तामध्ये असतो आणि त्यामुळे भगवंत लोककल्याणासाठी उपदेश करत असतात. तर म्हणजे अशा पद्धतीने उपदेश करत असताना भगवंत लोकांच्या चित्ताला जाणतात, त्यामुळे त्यांच्या चित्तामध्ये अशा प्रकारचा भाव उत्पन्न होतो. तर व्यवहारिक दृष्टिकोनातून सुद्धा धार्मिक चर्चा करत असताना किंवा चांगल्या प्रकारचा संवाद साधत असताना भगवंताने 8 प्रकारचे लोक सांगितले की ज्या 8 प्रकारच्या लोकांसोबत आपण कधीही सहवास करू नये, कधीही चर्चा करू नये, वार्तालाप करू नये. कारण त्यांच्यासोबत जर आपण वार्तालाप केला तर कोणत्याही प्रकारचा लाभ होणार नाही. तर क्रमशः 8 प्रकारचे लोक आपण बघूया. पहिल्या प्रकारामध्ये भगवंत असे म्हणतात, लालची लोक असतात. जे लालची, ज्याला म्हणतो आपण लालच, जे लालची लोक असतात, तर लालची लोकांसोबत आपण कधीही सहवास करू नये. त्यानंतर द्वेषी, जो द्वेषपूर्ण व्यक्ती आहे, तर त्या द्वेषपूर्ण व्यक्तींसोबत सुद्धा आपण चर्चा करू नये. भ्रमिष्ठ, जो भ्रमिष्ठ व्यक्ती आहे, तर भ्रमिष्ठ व्यक्तींसोबत सुद्धा आपण चर्चा करू नये. त्यानंतर गर्विष्ठ, अहंभाव ज्यांच्या चित्तामध्ये आहे, गर्व ज्यांच्या चित्तामध्ये आहे, तर गर्विष्ठ व्यक्तींसोबत सुद्धा आपण चर्चा करू नये. त्यानंतर जो लोभी व्यक्ती आहे, लालची आणि लोभी याच्यामध्ये फरक आहे. लोभी व्यक्तींसोबत सुद्धा आपण चर्चा करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर जो आळसी मनुष्य आहे, जो प्रमादाने भरलेला मनुष्य आहे, तर आळसी मनुष्यासोबत सुद्धा आपण कधीही चर्चा करू नये. त्यानंतर हट्टी मनुष्यासोबत, जो हट्टी स्वभावाचा आहे, तर अशाही लोकांसोबत आपण चर्चा करू नये. आणि 8व्या क्रमांकाचा आहे मूर्ख व्यक्ती, मूर्ख व्यक्तीसोबत सुद्धा आपण कधीही चर्चा करू नये. ही 8 प्रकारची लोक या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की या चित्त प्रवृत्तीने असणारे लोक, म्हणजे या विचाराने ग्रासलेले लोक, किंवा हा विचार ज्यांच्या चित्तावरती हवी झालेला आहे. काही काही लोकांच्या चित्तावरती विकार हवी होतो, तर त्यांना कोणी कितीही सांगा, काही सांगा, त्यांना कुठल्याही प्रकारचा फरक पडत नाही. तर अशा प्रकारच्या लोकांसोबत आपण कधीही चर्चा करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. मग आता लालसी लोकांसोबत चर्चा करू नये, तर का करू नये, काय कारण आहे की जो लालची आहे, तर लालची व्यक्तीसोबत आपण चर्चा करू नये असं भगवंतांनी म्हटलं. तर भगवंत असे म्हणतात की लालची व्यक्तींसोबत जर आपण चर्चा केली, तर त्याच्या लालचीपणामुळे, मनुष्य लालची स्वभावाचा असतो, आणि त्याच्या लालची स्वभावामुळे त्याला जर आपण काही गोष्ट सांगितली, समजून घ्या, तर ती सांगितलेली गोष्ट तो दुसऱ्यांना सांगू शकतो. एखादी समजा गुप्त आपण गोष्ट सांगितली किंवा एखादी महत्वपूर्ण गोष्ट आपण सांगितली, तर लालची स्वभावाचा व्यक्ती, त्याला जर कोणी लालूच दिली, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये रिश्वत असं म्हणतो, लालूच जर दिली समजून घ्या त्याला, तर लालूच दिल्यानंतर तो कोणत्याही प्रकारे किंवा कोणाही बद्दल काहीही बोलू शकतो. आणि त्यामुळे अशा प्रकारे लालसाने युक्त असणारा मनुष्य, याच्यासोबत आपण कधीही ना धार्मिक चर्चा करावी, ना सामाजिक चर्चा करावी, ना कुठल्याही प्रकारच्या म्हणजे चांगल्या प्रकारचा एखादा उद्देश असेल, ध्येय असेल, तर अशा प्रकारच्या ध्येयाने प्रेरित असणाऱ्या व्यक्ती, अशा व्यक्तींसोबत कधीही चर्चा करू शकत नाही. कारण आज घडीला जर आपण विचार केला, जे सामाजिक दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला, थोडंसं चिंतन म्हणून जर केलं, तर जे लालची लोक असतात, आपण म्हणतो की याचं काही खरं नाही आहे, हा व्यक्ती फार लालची आहे, म्हणजे या व्यक्तींवरती आपण कधी भरोसा ठेवला नाही पाहिजे. हा कधी आपल्या लालचीपणामुळे म्हणजे धोका देईल आपल्याला, हे आपण काही सांगू शकत नाही. मग सामाजिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला, तर लालची लोक हे नेहमी धोका देणारे असतात. राजकीय दृष्टिकोनातून जरी आपण विचार केला, तर लालची लोक हे नेहमी धोका देणारे असतात. म्हणजे सामाजिक असेल, धार्मिक असेल, किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे जीवन जगणारे लोक आपल्या लालचीपणामुळे कधीही ते चांगल्या प्रकारचं कर्म करू शकत नाहीत. आणि त्यामुळे आपण जेव्हा वार्तालाप करतो, चर्चा करतो किंवा संवाद साधतो, तर संवाद साधणाऱ्या व्यक्तींसोबत, जो की लालची आहे, तर अशा व्यक्तींसोबत आपण कधीही धार्मिक चर्चा करू नये.
अशा व्यक्तींसोबत आपण कधीही संवाद साधू नये, कारण त्याच्यावरती आपण कधीही भरोसा ठेवू शकत नाही आणि त्याच्यावरती जर आपण भरोसा ठेवला तर त्याचा काही लाभ सुद्धा होणार नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की लालची व्यक्तींसोबत आपण कधीही धार्मिक चर्चा करू नये. त्यानंतर दुसऱ्या प्रकारे भगवंत म्हणतात की द्वेषी व्यक्तींसोबत, एखादा व्यक्ती द्वेषी आहे तर द्वेषी व्यक्तींसोबत सुद्धा आपण कधी धार्मिक चर्चा करू नये, कारण आपण अशा चित्ताच्या प्रवृत्तीने असणाऱ्या लोकांसोबत जर चर्चा केली जो की द्वेषपूर्ण आहे, ज्याच्या चित्तामध्ये द्वेष भरलेला आहे, तर त्याच्या द्वेषपणामुळे म्हणजे त्याचा जो द्वेषाची भावना त्याच्या चित्तामध्ये आहे, तर द्वेषपणामुळे तो मनुष्य चांगलं जरी असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो ऐकू शकत नाही, कारण त्याच्या चित्तामध्ये द्वेष भाव आहे. म्हणजे एखादा मनुष्य चांगलं सांगत आहे, कधी कधी आपण व्यवहारामध्ये सुद्धा बघतो, एखादा मनुष्य जर चांगलं सांगत असेल किंवा काही मार्गदर्शन करत असेल तर ज्या व्यक्तींच्या चित्तामध्ये म्हणजे त्या व्यक्तींच्या प्रती जर द्वेष भावना आहे तर तो उघड उघड बोलतो की आम्हाला माहित आहे, तुम्ही काय जे सांगत आहात ते आम्हाला सर्व काही माहित आहे, तुम्ही काय आम्हाला शहाणपण शिकू नका, अशा प्रकारचं सरळ सरळ तो व्यक्ती बोलून टाकतो, कारण त्याच्या चित्तामध्ये त्याच्या प्रती द्वेष भाव आहे. द्वेषपणामुळे मनुष्य कधी चांगला विचार करू शकत नाही, द्वेषपणामुळे मनुष्य कधीही चांगल्या विषयावरती चर्चा करू शकत नाही. एखाद्या मनुष्या चित्तामध्ये अत्यंत द्वेष भरलेला आहे आणि त्या व्यक्तीने जर आपण असं म्हटलं की या थोडं आपण एखाद्या चांगल्या विषयावरती आपल्याला चर्चा करायची आहे, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, तर आपण डिस्कस करूया थोडा वेळ या विषयावरती, तर तो पुन्हा तो विषय ऐकण्यासाठी येऊ शकत नाही, कारण त्याच्या मनामध्ये त्या व्यक्तींच्या प्रती द्वेष भावना आहे. आणि त्यामुळे द्वेष भावना केल्यामुळे काही काही म्हणजे ज्यांचा द्वेष म्हणजे अतिटोकाचा असतो, ज्यांच्या चित्तामध्ये अत्यंत द्वेष भावना असते, कारण भगवंत असे म्हणतात की द्वेष म्हणजे राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, याला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे. रागाला द्वेषाला भगवंताने अग्नी असं म्हटलं आहे. जसा अग्नीचा स्वभाव स्वतः जळणे आणि दुसऱ्याला जाळणे असा असतो, अगदी जो मनुष्य द्वेषी आहे तर त्या मनुष्याचा स्वभाव सुद्धा तशाच प्रकारचा असतो, कारण त्याची जी चर्या आहे त्याची चर्या म्हणजे अत्यंत द्वेषपूर्ण असते, रागीट चर्या असते. आणि अशा प्रकारची द्वेषपूर्ण चर्या असणाऱ्या मनुष्यासोबत आपण कधीही धार्मिक चर्चा सुद्धा करू शकत नाही, कारण त्याचा स्वभाव तशा प्रकारचा बनलेला असतो. आणि अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत चर्चा करून सुद्धा कोणत्याही प्रकारचा आपल्याला लाभ होत नाही. त्यामुळे असं आपल्याला वाटतं की हा व्यक्ती द्वेषी आहे, तर त्यांच्यासोबत आपण कुठल्याही प्रकारचा वार्तालाप करू नये, चर्चा करू नये. भगवंत असे म्हणतात की जर समजा कदाचित अशा व्यक्तींसोबत चर्चा करण्याचा प्रसंग जर आला, अशा व्यक्तींसोबत चर्चा करण्याचा, संवाद करण्याचा जर प्रसंगच आला, तर आपण त्या ठिकाणी मौन धारण करावे, आपण त्या ठिकाणी काहीही बोलू नये, कारण बोलून काही उपयोगच नाही आहे. आणि बोलून जर काही उपयोग नसेल तर अशा व्यक्तींसोबत आपण चर्चा सुद्धा करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यामुळे लालची व्यक्तींसोबत आपण चर्चा करू नये, द्वेषी व्यक्तींसुद्धा सोबत आपण धार्मिक चर्चा करू नये. त्यानंतर भ्रमिष्ठ व्यक्तीमुळे, जो भ्रमिष्ठ व्यक्ती असतो, भ्रमिष्ठ म्हणजे भ्रांत उत्पन्न करणारा, ज्याला शंका कुशंका आपण म्हणतो, तर काही काही लोकांचा स्वभाव असतो की भ्रांती उत्पन्न करतात. एकमेकांच्या प्रती जो विश्वासाचा भाव असेल तर त्या विश्वासाच्या भावाला म्हणजे कशा प्रकारे तडा द्यायचा असेल, त्याला कशा प्रकारचं नष्ट करायचं असेल, तर त्या दोघांमध्ये मग भ्रम उत्पन्न करतात. जसं बौद्ध साहित्याचं जर आपण उदाहरण घेतलं तर अजात शत्रू जेव्हा वज्जी लोकांवरती आक्रमण करण्यासाठी भगवंताकडे वस्साकार नावाच्या ब्राह्मणाला पाठवत असतो, कारण वज्जी लोकांना भगवंताने सत अपरिहानीय धम्माचा उपदेश दिला असतो. म्हणजे 7 प्रकारचे असे धम्म सांगितले असतात की त्या धम्माचं जर तुम्ही अनुसरण केलं तर तुमची हानी कधी होणार नाही, तुमची अधोगती कधीही होणार नाही. आणि अजातशत्रू हा खूप महत्वाकांक्षी असतो आणि तो जेव्हा वज्जीवरती आक्रमण करण्याचा विचार करतो तर वसाकार ब्राह्मणाला तो पाठवतो भगवंतासोबत वार्तालाप करण्यासाठी. आणि वार्तालाप करण्यासाठी मग तो असं दाखवतात ते
की आमचं एकमेकांचं पटत नाही, आमचं एकमेकांचं भांडण आहे. मग त्या वसाकार ब्राह्मणाला राज्यामधून हाकलून दिलं जातं आणि मग तो पुन्हा वैशालीमध्ये म्हणजे वज्जी लोकांकडे जात असतो. तो ब्राह्मण असतो, हुशार असतो, बुद्धिवान असतो आणि काही दिवसामध्ये त्या वज्जी लोकांचे मन तो जिंकतो आणि मन जिंकल्यानंतर तो सभेमध्ये बसत असतो. वज्जींच्या सभेमध्ये बसल्यानंतर जेव्हा चर्चा होते, वार्तालाप होते, चर्चा झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं जर लक्ष नसेल, तो एखादा व्यक्ती एखाद्या कामामध्ये गुंतला असेल, लक्ष नसेल, तर अशा व्यक्तींच्या जवळ तो नकळतपणे जात असे आणि नकळतपणे जात असताना म्हणजे अगदी त्याच्या जवळ, कानाच्या जवळ तो जात असे आणि अशा प्रकारचं भासवत असे की मी याच्यासोबत काहीतरी बोलत आहे. आणि समोरचा व्यक्ती जेव्हा बघेल की हा वसाकर ब्राह्मण याला म्हणजे काहीतरी सांगत आहे, आणि मग जेव्हा तो व्यक्ती बाहेर जातो आणि बाहेर गेलेल्या व्यक्तीला तो म्हणजे बाहेरचा व्यक्ती आतमधल्या व्यक्तीला विचारतो की काय म्हटले वसाकार ब्राह्मण, तुला काय सांगितले? आता याला असं वाटतं की मला तर काही सांगितलं नाही. मग हा म्हणतो मला काही सांगितलं नाही, पण बघणाराने तर बघितलं की हा काहीतरी सांगत आहे. मग त्याला असं वाटतं की अरे याला काहीतरी सांगितलं, पण हा काही मला सांगत नाही. मग प्रत्येक वेळेस म्हणजे प्रत्येक सभा संपली का तो अशा अशा प्रकारे एका एका व्यक्तीकडे करत असे आणि मग हळूहळू हळूहळू म्हणजे एकमेकांच्या प्रती जो विश्वासाची भावना असते तर त्याला हळूहळू तडा जाते. कारण हा अशा प्रकारचा अभिनय करतो की मी यांना काहीतरी सांगत, म्हणजे भ्रांती उत्पन्न करतो एकमेकांच्या प्रती. तो अशा प्रकारची भ्रांती उत्पन्न करत असतो आणि एक वेळ अशा प्रकारची येते की जर समजा मी एखादा व्यक्ती, मी जर कुणाला बघत आहे की याला कोणीतरी काही सांगत आहे आणि मी जर त्याला विचारलं आणि त्याने जर मला सांगितलं नाही तर साहजिक आहे मला राग येऊ शकतो. कारण मी माझ्या डोळ्याने बघितलं की याने काहीतरी सांगितलं आहे आणि हा मला सांगत नाही, म्हणजे माझ्यापासून काहीतरी हा लपवत आहे. असा त्या वज्जी लोकांच्या एकमेकांच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न झाला की वसाकार ब्राह्मण यांना काहीतरी सांगत आहे आणि हे काय आम्हाला सांगत नाही आहेत. हळूहळू हळूहळू असं करता करता त्या एकमेकांमध्ये एवढी भ्रांती तो उत्पन्न करतो, एकमेकांमध्ये एवढा क्लेश भाव तो उत्पन्न करतो की जे लोक एकमेकांचा सन्मान करणारे असतात, एकमेकांची इज्जत करणारे असतात, एकमेकांना मोठ्यांचा आदर करणारे असतात, तर अशा प्रकारचे त्यांच्यामध्ये गुण असतात तर ते हळूहळू हळूहळू कमी होतात आणि एकमेकांच्या प्रती द्वेषाची भावना उत्पन्न होते, एकमेकांच्या प्रती भ्रांती, शंका उत्पन्न होते आणि शेवटी तो पाहतो की आता यांचं एकमेकांचं काही पटत नाही. मग ते सभेला सुद्धा येत नाहीत, सभेमध्ये चर्चा सुद्धा करत नाहीत, वार्तालाप करत नाहीत. तेव्हा मग हळूच तो एक दूताकडे अजाशत्रूला पाठवतो की आता तुम्ही वज्जीवरती आक्रमण करा आणि वज्जीवरती तो शक्तीनिशी आक्रमण करतो, कोणत्याही प्रकारचा विरोध न करता. कारण हे एकमेकांचंच पटत नव्हतं तर विरोध करण्याचा काय भाग आहे, ते काही विरोध करत नाहीत आणि कोणत्याही प्रकारचं युद्ध न करता अजातशत्रू लोकशाही असणाऱ्या वज्जी राजाला आपल्या अधीन करत असतो एका भ्रांती उत्पन्न केलेल्या गोष्टीमुळे. अशा प्रकारचे लोक भ्रांती उत्पन्न करत असतात, म्हणजे शंका कुशंका उत्पन्न करत असतात. तर शंका कुशंका उत्पन्न करणाऱ्या लोकांसोबत सुद्धा म्हणजे ज्यांचा स्वभाव अशा प्रकारचा आहे तर अशा व्यक्तींसोबत आपण कधीही वार्तालाप करू नये, कधीही धार्मिक चर्चा करू नये किंवा महत्वाचा विषय जर असेल तर अशा व्यक्तींसोबत आपण कधीही त्या महत्वाच्या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा वार्तालाप करू नये. कारण हा व्यक्ती त्या आपण सांगितलेल्या गोष्टीमुळे समोरच्या व्यक्तीच्या चित्तामध्ये म्हणजे काय भ्रांती उत्पन्न करतो. कारण असं म्हटलं जातं की जर समजून घ्या एखादी गोष्ट म्हणजे एखादी जर स्टोरी असेल, समजून घ्या म्हणजे जसं मी तुम्हाला एखादी स्टोरी सांगितली आणि तुम्हाला ती स्टोरी आवडली, तुम्ही ती पाठ केली, तुम्ही सांगताना त्या स्टोरीमध्ये तुम्ही तुमच्या मनाचं काहीतरी थोडंफार जोडणार. कारण मी जसं सांगितलं तसं तुम्ही थोडं सांगणार आहे. तुम्ही दुसऱ्याला सांगसाल, दुसऱ्याला सांगितल्यानंतर पुन्हा तो त्याच्या मनाचं काहीतरी जोडतो, तिसऱ्याला सांगितल्यानंतर तो त्याच्या मनाचं काही जोडतो आणि शेवटी जाता जाता जर आपण बघितलं शेवटच्या व्यक्तीसोबत तर शेवटच्या व्यक्तींची स्टोरी आणि पहिल्या व्यक्तींची स्टोरी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. का? कारण मनुष्य आपल्या स्वतःचं ज्ञान त्या ठिकाणी म्हणजे स्वतःच्या ज्ञानानुसार ती गोष्ट करत असतो आणि त्यामुळे भ्रांती उत्पन्न करणारा जो व्यक्ती असतो तर तो अशाच प्रकारचं कार्य करतो. म्हणजे एखादी गोष्ट सांगितली, जसं व्यवहारामध्ये आपण म्हणतो काही काही लोकांचा स्वभाव आहे
म्हणजे एखाद्या गोष्टीला अगदी काय म्हणजे काय तूप लावून काहीतरी म्हणजे सांगतात ना, असं एक मन आहे ना, काय मन आहे? हा हा, तेल तूप लावून त्यांनी सांगितलं म्हणतो आपण त्याला गोष्ट आहे का. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं सांगत असेल समजा, सांगता सांगता असं म्हणतो की तेल तूप लावून त्याने सांगितलं असेल, म्हणजे अशा प्रकारे त्यांना ते एक रंजक पद्धतीने म्हणजे सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि ती गोष्ट चांगली जरी असेल तर तिला कसं आपण वाईट करून सांगू शकतो, अशा प्रकारे भ्रांती उत्पन्न करणारे लोक बोलत असतात. आणि त्यामुळे अशा प्रकारची भ्रांती उत्पन्न करणाऱ्या व्यक्तींसोबत सुद्धा आपण कधीही वार्तालाप चर्चा करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, गर्विष्ठ व्यक्तींसोबत, जो गर्विष्ठ व्यक्ती असतो तर या गर्विष्ठ व्यक्तींसोबत सुद्धा आपण कधीही धार्मिक चर्चा करू नये. कारण गर्विष्ठ अहंभाव, मीपणा, अहमपणा काही काही लोकांच्या चित्तामध्ये असतो, अहमपणा, गर्व, मीपणा. आणि मीपणा असेल, अहंभाव असेल, गर्व असेल तर तो मनुष्य कोणाचं ऐकून घेत नाही. कारण तो त्याला असं वाटतं की मला जे जमतं किंवा मला जे येतं ते कोणालाही येत नाही, आणि त्यामुळे ते कोणाचं ऐकत नाही. कारण त्याचा तो स्वभाव नसतो ऐकण्याचा, कारण त्याच्यामध्ये अहंभाव असते, मीपणा असते, अहंभाव, मीपणा, अहंभाव कोणत्या कोणत्या गोष्टीचा असतो मनुष्याला. एक तर ज्ञानाचा अहंभाव असतो. काय काय लोकांना असं वाटतं की मी खूप ज्ञानी आहे. इकडे मी जसं मिलिंद राजाला अहंभाव होता ज्ञानाबद्दल. मिलिंद राजा असं म्हणायचं की मला जे येतं ते कोणालाच येत नाही. ज्या ज्या भिक्षूकडे तो चर्चा करायचा आणि त्या भिक्षूंना तो कोड्यामध्ये पकडायचा आणि त्यांचा तो तिथे पराभव करायचा. त्यामुळे संपूर्ण सागल नगरमध्ये तो ज्याच्या त्याच्यासोबत वार्तालाप करत असे त्याला त्याला तो हरवत असे. आणि तो विद्वान सुद्धा होता, 19 भाषेचं ज्ञान त्याला अवगत होतं आणि त्यामुळे तो सर्वांना हरवत असे. मग साहजिक आहे त्याला ज्ञानाबद्दल गर्व उत्पन्न होणारच आहे. आणि तो म्हणतो की अरे हे जम्बूद्वीप अत्यंत तुच्छ आहे, इथे ज्ञानी म्हणणारी लोक केवळ त्याचं पोकळ पांडित्य आहे, त्यांना कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही आहे. परंतु शेवटी नागसेन म्हणते जेव्हा येतात तर त्यांच्या ज्ञानाचा गर्व जो असतो तो पूर्णपणे ते कमी करत असतात. म्हणजे काही काही लोकांना ज्ञानाचा गर्व सुद्धा असतो. ज्ञानाचा गर्व जर असेल, ज्ञानासोबत जर मनुष्यामध्ये सहनशीलता नसेल, ज्ञानासोबत जर मनुष्यामध्ये नम्रता नसेल तर त्या मनुष्याचं ज्ञान हे फुकट जातं, त्या ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. आणि ज्ञानामुळे सुद्धा मनुष्याला गर्व उत्पन्न होतो. काही काही लोकांना सौंदर्यामुळे सुद्धा गर्व उत्पन्न होतो. काही काही लोकांना असं वाटतं की आम्ही खूप सुंदर आहोत. अनेक लोक भगवंताच्या काळामध्ये जसं खेमा नावाची राजा बिंबिसाराची पत्नी, त्यानंतर रूपनंदा नावाची नंतर भिक्कुनी बनली ती रूपनंदा गणिका होती, अशा प्रकारच्या अनेक सुंदर सुंदर स्त्रिया भगवंताची देशना ऐकायसाठी जात नसत. काय साठी जात नसत? कारण भगवंत म्हणतात हे शरीर सर्व अनित्य आहे, हे रूप सर्व अनित्य आहे, हे सौंदर्य सर्व अनित्य आहे. आणि भगवंत अनित्याचा उपदेश करतात आणि भगवंत रूपाबद्दल म्हणजे अशा प्रकारचं वक्तव्य करतात. त्यामुळे आपण काय भगवंताची देशना श्रवण करणार नाही. म्हणजे असं अनेक लोकांना वाटायचं. सौंदर्याचा सुद्धा काही काही मनुष्याला गर्व असतो, अहंभाव असतो. काही काही लोकांना आपल्या धनसंपत्तीचा गर्व असतो. काही काही लोक असं म्हणतात आम्हाला काय कमी आहे, आम्ही कशाला विहारात जावं, आम्ही कशाला प्रवचन ऐकावं, किंवा आम्ही कशाला म्हणजे कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये जावं. अनेक लोकांना असं वाटतं. आणि त्यामुळे जनरली आपण बघतो की जे गर्भ श्रीमंत असतात, तसं बाबासाहेब असं म्हणतात की खऱ्या धम्माची खऱ्या अर्थाने गरज जी आहे तर ती गरीब लोकांना आहे. कारण धम्म त्यांना जीवन जगण्याची प्रेरणा देत असतो. आणि श्रीमंत लोकांना असं वाटतं की आम्ही सर्व काही घेऊ शकतो, पैशामुळे आम्ही सर्व काही खरेदी करू शकतो, सर्व काही आम्हाला जमतं. आणि भौतिक सुख संपदा संपादन करण्याचे ते प्रयत्न करतात पैशाच्या जोरावरती. परंतु संपत्तीमुळे सुख थोडंफार प्रमाणामध्ये प्राप्त होतं, ज्याला भौतिक सुख आपण म्हणतो ते निश्चितपणे प्राप्त होते. परंतु आध्यात्मिक सुखाचा आणि धनसंपत्तीचा काही एक संबंध नाही आहे. जर असतं तर लोक म्हटले असते चला माझ्याकडे आता खूप सारा पैसे आहे, माझ्याकडे खूप सारं धन आहे आणि माझे पैसे मी घेतो, लगे मेडिकलवरती जातो किंवा किराणा दुकानावरती जातो, घ्या 500 रुपये, काय 1000 रुपये घ्या, द्या बरं थोडं एक छटाकभर सुख आहे की नाही, द्या एक छटाकभर सुख, एका क्षणासाठी सुख द्या, एक क्षणभर द्या, 10 मिनिटं द्या, 20 मिनिटं द्या. लोकांनी मग ते सुख सुद्धा विकत घेतलं असतं. म्हणजे जर समजून घ्या, सुख जर विकत घेता आलं असतं
तर लोक म्हणले असते की माझ्याकडे मग असं म्हटलं असतं ज्यांच्याकडे अधिक पैसा तो अधिक सुखी, ऐक ना. कारण जसं भौतिक सुखसुविधा ते घेतात, लोक खरेदी करतात आणि त्यांना असं वाटतं की मी सुखी आहे, मी समाधानी आहे. परंतु वास्तविक पाहता काही थोड्याफार प्रमाणामध्ये भौतिक सुख त्यांना प्राप्त होते, परंतु आध्यात्मिक सुख कधीही प्राप्त होत नाही. जर त्यांना आध्यात्मिक सुख प्राप्त झालं असतं तर अनाथपिंडक विहारामध्ये कशाला गेला असता? तो तर धनवान होता, महाश्रेष्ठी होता. राजा बिंबिसार कशाला विहारामध्ये गेला असता? भगवंताचं कशाला दर्शन घेतलं असतं? राजा प्रसिद्धाने भगवंताचं कशाला दर्शन घेतलं असतं? माता विशाखा तर एवढी सुंदर होती, एवढी रूपवान होती, एवढी धनवान होती, एवढी प्रज्ञावान होती, बुद्धिवान होती. मग ती म्हणली असती मीच तर बुद्धिवान आहे, मीच तर सौंदर्यवान आहे, मी तर धनवान आहे, मग मी कशाला भगवंताचं दर्शन घेऊ, मी कशाला भिक्खू संघाला भोजनाला माझ्या घरी बोलू. म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की धनसंपत्ती म्हणजे केवळ सुख आहे, पण त्यामुळे काही फारसं सुख प्राप्त होत नाही. काही काही लोकांना असं वाटतं म्हणजे बलाचा सुद्धा गर्व असतो, काही काही लोक बलवान असतात त्या बलाचा सुद्धा गर्व असतो, काही काही लोकांना पदाचा सुद्धा गर्व असतो. एखाद्या मोठ्या पदावरती एखादा व्यक्ती असेल तर त्याला पदाचा सुद्धा गर्व असतो. भगवंत असे म्हणतात की अशा गर्वाने युक्त असणारे लोक धार्मिक चर्चा कधी करू शकत नाही, किंवा असे लोक धम्माच्या बाबतीमध्ये त्यांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची आस्था, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी राहत नाही. कारण त्यांच्यामध्ये अहंभाव असतो, त्यांच्यामध्ये गर्व असतो, आणि गर्व असणारा मनुष्य चांगल्या गोष्टीला कधी स्वीकार करू शकत नाही. धम्म श्रवण करण्यासाठी, चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी मनुष्याचं मन हे चित्त लवचिक असलं पाहिजे. मनुष्याचं चित्त हे लवचिक असलं पाहिजे, मृदू असलं पाहिजे, कोमल असलं पाहिजे. चित्त जर मृदू असेल, कोमल असेल तर मनुष्य चांगल्या प्रकारे धार्मिक चर्चा करू शकतो, धम्म श्रवण करू शकतो, किंवा वेगवेगळ्या विषयावरती तो वार्तालाप सुद्धा करू शकतो. परंतु अहंभाव आणि गर्व ज्या मनुष्यांच्या चित्तामध्ये असेल तर तो मनुष्य कधी धम्म श्रवण करू शकत नाही किंवा धार्मिक चर्चा सुद्धा करू शकत नाही. जसं अहंभावी लोक, जे गर्विष्ठ लोक असतात, तर भगवंत उदाहरण देतात. भगवंत असे म्हणजे की जसं नदीमध्ये बघा ते लव्हाळ असतं, लव्हाळ नदीमध्ये लव्हाळ असतं. लव्हाळ शेवाळ म्हणजे पाण्यावरती असणार, हा, शेवाळ म्हणजे पाण्यावरती असणार, आणि जे लव्हाळ असतं तर ते नदीमध्ये उगवत असते, आहे की नाही. तर जेव्हा लव्हाळच म्हणतात ना, तर जेव्हा पाऊस येतो, नदीला पूर येतो, नदीला पूर आल्यानंतर जे लव्हाळ असतं ते असं खाली झुकून जातं, आहे की नाही, झुकून जातं, आणि लगे पाण्याचा ओसर कमी झाला का लगे पुन्हा ते ताटमानेनं उभं राहतं. पण नदीच्या किनाऱ्यावर झाडं असतात, काय का मोठमोठे झाडं असतात. जर नदीचा प्रवाह किंवा पाण्याचा प्रवाह जर अधिक असेल तर ते ताटच राहतात, सरळच राहतात, आणि ते सरळ मग सगळे मुळी जाळे सगळं पाणी त्यांना उकडून घेऊन जातो. समाजामध्ये सुद्धा काही लोक तसेच असतात, म्हणजे काही काही लोक असे एकदम ताटच राहतात. मला काय घेणं देणं आहे, मला काय करायचं आहे, माझ्याकडे असं आहे, माझ्याकडे तसं आहे. आणि मग शेवटी मात्र लोक समजा असं होतं का, जाऊ द्या म्हणतात त्याला. समजा तो जर बिमार पडला किंवा दुःख झालं किंवा मृत्यूला प्राप्त झाला तर लोक समजा जाऊ द्या ना म्हणतात, आयुष्यावर आखलेलाच होता म्हणतात, त्याला काय जायचं त्याला, ऐक ना, आकडू स्वभावाचा होता, ऐक आपल्या भाषेमध्ये आकडू स्वभावाचा होता म्हणतात, काय जायचं त्याच्या मूर्तीला, असं लोक सहज म्हणतात. म्हणजे मनुष्याचा जो स्वभाव असतो तो स्वभावाचे हा दुर्गुण आहे, ऐक ना. हा अहंभावाचा जो दुर्गुण आहे, या दुर्गुणाला सुद्धा आपण नष्ट केलं पाहिजे, कारण काही लाभ होत नाही अहंभाव. कारण भगवंत असे म्हणतात, या सृष्टीमध्ये राजे असू द्या, महाराजे असू द्या, श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, लुळा असेल, पांगळा असेल, गोरा असेल, काळा असेल, जसा काही असेल, एक तर दिवस मरणार आहे, एक ना एक दिवस तो मृत्यूला प्राप्त होणार आहे. आणि खाली हात आया तो खाली हात जाएगा. म्हणजे या संसारामध्ये तू कितीही जरी कमावलं असेल तर सोबत काय नेणार आहे? भौतिक ज्याला आपण सुख म्हणतो, तर त्या भौतिक सुखापैकी आपण सोबत काही नेऊ शकत नाही. आपण जी कर्म केलेली असतात ती कर्म मात्र आपण सोबत नेऊ शकतो. आणि त्यामुळे ह्या सर्व प्रकारच्या दुर्गुणाला आपण नष्ट करून कुशल कर्माला आपल्या चित्तामध्ये विकसित केलं पाहिजे, त्याला वाढवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणजे जे अहंभावी लोक असतात, जे गर्विष्ठ लोक असतात, गर्विष्ठ लोक गर्वपणामुळे कधीही कोणत्याही विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करत नाहीत. आणि अशा प्रकारचा अहंभाव असेल
तर तो अहंभाव पूर्णतः नष्ट होतो. भगवंताच्या काळामध्ये एक पोटपाद नावाचे भिक्षू असतात. ते खूप हुशार असतात, बुद्धिमान असतात. कारण भगवंताच्या काळामध्ये दोन प्रकारचे भिक्षू जीवन जगत असत. एक त्याला विपश्यना धूर असं म्हटलं जायचं आणि एकाला त्रिपिटका धूर, म्हणजे त्रिपिटकाचं अध्ययन करणे, अभ्यास करणे आणि लोकांना उपदेश करणे, त्याला धम्म कथिक असं म्हटलं जायचं. आणि काही काही भिक्षू मग हे सुत्त बित्त पाठ करण्याच्या काय भानगडीमध्ये पडत नसत. भगवंताकडून एखादं अधिष्ठान घ्यायचे, कर्मस्थान घ्यायचे, जंगलामध्ये जायचे, ध्यान साधना करायचे आणि ध्यान मनन चिंतन करून दुःखमुक्ती अवस्थेला प्राप्त करत असत. तर अशा प्रकारचे दोन मार्गाने भिक्षू लोक जीवन जगायचे. तर पोटपाद नावाचा एक भिक्षू असतो, तर त्याला सुत्त पठण करणे आवडतं आणि संपूर्ण त्रिपिटक तो मुखोगत करतो आणि मुखोगत केल्यानंतर 500 भिक्खूंना मग तो सुत्त शिकवत असे, कारण त्याला पूर्ण त्रिपिटक मुखोगत आहे. तर 500 भिक्षूंना उपदेश करत असताना उपदेश करायचा, तो भिक्षू ऐकायचे आणि त्याचा उपदेश ऐकून ऐकून अनेक भिक्षू अरहंत पदाला प्राप्त झाले, दुःखमुक्त झाले. पण हा काही अरहंत नव्हता, हा काही दुःखमुक्त नव्हता. याने फक्त ते मुखोगत केलं होतं आणि तशा पद्धतीने तो सांगायचा. मग भगवंताकडे दर्शन घेतल्यानंतर भगवंत त्याला म्हणायचे, या पोटी या. असं म्हटल्याबरोबर मग कधी कधी भगवंत म्हणायचे, या तुच्छ पोटी या. मग त्याला असं वाटायचं, मी एवढा ज्ञानी आहे, 500 भिक्षूंना मी शिकवतो आणि भगवंत मला तुच्छ म्हणतात. भगवंत मला तुच्छ म्हणजे खालचा, तुच्छ म्हणजे हलकं जीवन जगणारा, तर मला तुच्छ भगवंत का म्हणतात? आणि तो तर विद्वान असतो, ज्ञानी असतो. मग तो बसतो आणि चिंतन करतो की भगवंत मला तुच्छ का म्हणतात, भगवंत मला हलकं का म्हणतात. तर तो विचार करतो की अरे, मी ज्ञानी आहे परंतु मी तर अरहंत नाही, मी तर दुःखमुक्त नाही, म्हणून भगवंत मला तुच्छ म्हणत असतील. आणि मग तो एका अरहंत भिक्खूंकडे जातो आणि त्यांना म्हणतो की भंते, मला मार्गदर्शन करा. ते भिक्षू म्हणतात की भंते, आपण असं कसं म्हणता, आपल्याकडून तर मी शिकलो आणि मी तुम्हाला कसं मार्गदर्शन करू. मग तो भिक्षू काय त्यांना शिकवत नाही. पुन्हा त्याच्या खालच्या भिक्षूकडे जातो, तोही भिक्षू म्हणतो, भंते तुमच्याकडून मी शिकलो, मी तुम्हाला काय सांगणार आहे. असं करता 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 क्रमशः एक 7 वर्षाचा सुमन नावाचा श्रामणेर असतो. मग त्या 7 वर्षाच्या सुमन नावाच्या श्रामणेरकडे ते महास्थवीर भिक्षू जातात आणि त्यांना म्हणतो की भंते, माझं कर्मस्थान तुम्ही बना, माझ्या जीवनाचा तुम्ही आधार बना. ते म्हणतो की भंते, असं कसं म्हणता, तुम्ही तर विद्वान आहात, तुम्ही तर ज्ञानी आहात, तुम्ही तर 500 भिक्खूंना शिकवता, मी तर म्हणजे श्रामणेर, ते 7 वर्षाचे श्रामणेर जरी असतील तरी ते अरहंत होते, ते दुःखमुक्त होते. आणि ते म्हणतात की भंते, माझा नाश नका करू, मला तुम्ही जे सांगसाल, तुम्ही जसं म्हणसाल तसं मी वागण्यासाठी तयार आहे, परंतु मला म्हणजे तुम्ही कर्मस्थान द्या. तर ते म्हणतात की ठीक आहे. तर ते विद्वान असतात, ज्ञानी असतात आणि असं म्हणतात व्यवहारामध्ये, आहे की नाही, एक म्हण आहे बघा, जो बोलतो त्याचे कुळीत पण विकतात. काय काय विकते? बोलणाराचे कुळीत पण विकतात असं म्हणताय. आणि न बोलणाऱ्याचे गहू पण विकत नाहीत. म्हणजे बोलणाऱ्या माणसाचं सर्व काही चालतं, म्हणजे इथे बोलणारा पाहिजे आणि तो बोलणारा असतो. आणि बोलणारा असल्यामुळे लोकांना असं वाटतं की बा, काय भंतेचे विद्वान आहेत, काय भंतेचे ज्ञानी आहेत, मग द्या भंतेना परिष्कार, द्या भंतेना चिवरदान, द्या भंतेना भोजनदान. मग मोठे मोठे लोक त्याला परिष्कार द्यायचे आणि त्यामुळे त्याला अहंभाव, म्हणजे त्याच्या मनामध्ये अहंभाव उत्पन्न झाला की मी खूप ज्ञानी आहे, मी खूप विद्वान आहे. आणि जेव्हा ते श्रामणेराकडे जातात तर तिथे गेल्यानंतर त्यांच्या अंगावरती लाख मोलाचं चिवर असते, अत्यंत मुलायम असं चिवर असतं. तर ते श्रामणेर म्हणतात की हा जो नदीच्या किनाऱ्यावरती ते थांबतात, तर या नदीच्या पाण्यामध्ये जा असं त्यांना म्हणतात. त्यांना असं वाटतं की आता एवढं मोठं महागाचं चिवर त्यांच्या अंगावरती आहे, ते पाण्यामध्ये जाणार नाही. आणि ते पुन्हा विचार करतात की मी तर यांना आताच बोललो काही क्षणापूर्वी की भंते, तुम्ही जसं सांगसाल तसं मी वागण्याचा प्रयत्न करेल. आणि तो नाविलाज असतो, त्या पाण्यामध्ये जात असतो, गुडघ्यापर्यंत त्या पाण्यामध्ये तो जातो. पुन्हा ते श्रामणेर म्हणतात की पुन्हा बाहेर या. मग बाहेर आलं की पुन्हा तो बाहेर येतो. म्हणजे या एवढ्या प्रक्रियेमध्ये, ही जी एवढी प्रक्रिया आहे, कारण महास्थविराकडे तो गेला, महास्थविरापासून स्थविराकडे जात 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 शेवटी 7 वर्षाच्या श्रामणेरकडे गेला. त्याला तो कमी 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 त्याच्या चित्तात तो अहंभाव झाला. आणि शेवटी जेव्हा त्याला काम सांगितलं की तुम्ही पाण्यात जा आणि पाण्यातून उतरा, या प्रक्रियेमुळे त्याच्या लक्षामध्ये आलं की अरे,
हा माझा अहंभाव आहे, हा माझ्या मनातला गर्विष्ठपणा आहे, आणि त्या गर्विष्ठपणा त्याचा तिथे नष्ट झाला. पुन्हा ते 7 वर्षाचे श्रामणेर त्यांना एक कर्मस्थान देतात आणि मग ते ध्यान मनन चिंतन करतात आणि अनंत पदाला प्राप्त होत असतात. म्हणजे मनुष्याच्या चित्तामध्ये अहंभाव असेल तर मनुष्याला नेमकं काय पाहिजे आहे, जसं आपण म्हणतो ना, गायी चालणारा गवळी हा फक्त गायीच चारतो आणि दूध दुभते दुसरेच खाऊन घेतात. मग भगवंत असे म्हणतात की असंच काही लोकांचं असतं, म्हणजे पोटीत सुद्धा त्यापैकीच होता, तो सांगायचा दुसऱ्यांना, परंतु त्याला कोणत्याही प्रकारचं फळ प्राप्त झालं नव्हतं. तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचा अहंभाव, म्हणजे ज्ञानाचा अहंभाव जर आपल्याकडे असेल तर आपण सुखाला प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे ज्ञान जो गर्विष्ठ व्यक्ती आहे, जो अहंभावी व्यक्ती आहे, तर अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत सुद्धा आपण कधी संवाद केला नाही पाहिजे, चर्चा केली नाही पाहिजे. त्यानंतर लोभी व्यक्ती, जो लोभी व्यक्ती आहे, तर लोभी व्यक्ती सुद्धा आपल्या लोभीपणामुळे आपण जर त्यांच्यासोबत वार्तालाप केला, चर्चा केली, लालची आणि लोभी वेगळा आहे. म्हणजे लालची जो मनुष्य असतो तो त्या लालचेपायी, लालसापायी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आपण कधी कधी म्हणतो हा मनुष्य एवढा लालची आहे की याच्यासारखा दुसरा मनुष्य आपल्याला पाहायला मिळणारच नाही, आणि लालची मनुष्याचा हानी होत असते. पण लोभी जो मनुष्य असतो तर त्याचा लोभ काही सीमित गोष्टीपर्यंत असतो, एखाद्या सीमित सीमा असते त्याच्या लोभाला. परंतु अशाही व्यक्तीसोबत आपण कधी वार्तालाप करू नये, डिस्कस करू नये, चर्चा करू नये. कारण तो लोभामुळे, त्याला जर लोभ दिलं, प्रलोभन जर दिलं, जसं आपण बघतो, जसं समजून घ्या एखाद्या व्यक्तीवरती केस आहे, हायकोर्टामध्ये केस आहे किंवा कोर्टमध्ये केस आहे, तर लोक लोभ देऊन, पैसा देऊन त्या फिर्यादीला पूर्णतः बदलवतात. म्हणजे त्याचं जे मत आहे, त्याच्यावरती जे काही आरोप लावलेला आहे, तर त्या आरोपाला सुद्धा लोक पैसा देऊन, लोभ देऊन त्या ठिकाणी खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यासाठी सुद्धा पैशाच्या बळावरती लोक त्या ठिकाणी तशा प्रकारचं कृत्य करतात. म्हणजे लोभी मनुष्य कधी केव्हा बदलेल याचा काही भरोसा नसतो. त्यामुळे लोभी व्यक्तींसोबत सुद्धा आपण कधीही महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करू नये. धार्मिक चर्चा सुद्धा अशा व्यक्तींसोबत करू नये, कारण हा व्यक्ती कधी केव्हा म्हणजे धोका देईल हे आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळे लोभी व्यक्तींसोबत सुद्धा आपण चर्चा करू नये. त्यानंतर आळशी व्यक्तींसोबत, आळशी जो व्यक्ती आहे, प्रमादी व्यक्ती आहे, तर आळशी व्यक्तींसोबत चर्चा करून काय उपयोग आहे? कारण तो जर आळसामध्ये जीवन जगत असेल, तो जर प्रमादामध्ये असेल, आणि प्रमादामध्ये राहणारा व्यक्ती, आळसामध्ये राहणारा व्यक्ती याच्यासोबत जर आपण चर्चा करत असेल तर ती चर्चा पूर्ण होऊ शकत नाही, ती चर्चा अधुरीच राहते. कारण आळशी मनुष्याचं चित्त एकाग्र राहत नाही. आळशी मनुष्य ना समजदार असतो, ना तो एकाग्र चित्ताला धारण करतो. कारण प्रमाद उत्पन्न, जर चित्तामध्ये जर प्रमाद असेल, चित्तामध्ये जर आळस असेल, तर तो मनुष्य चित्ताला एकाग्र करू शकत नाही. परिणामतः आपण काय सांगत आहोत, आपण काय बोलत आहोत हे त्याच्या लक्षामध्ये राहत नाही. आणि त्यामुळे कधी कधी असं होतं की आपण बोलतो आणि बोलणाऱ्याला विचारतो की समजलं का? जसं एखादा शिक्षक विद्यार्थ्याला जर शिकवत असेल तर शिकवल्यानंतर विचारतात की समजलं का? तर काही मुलं म्हणतात की हो, आणि काही मुलं जे प्रमादामध्ये असतात, आळसामध्ये असतात, तर त्यांना काही समजत नाही. म्हणजे मनुष्याला ज्ञान प्राप्त करण्यासाठी किंवा एखाद्या विषयामध्ये चर्चा, संवाद करण्यासाठी मनुष्याने सतर्क राहिलं पाहिजे, जागरूक राहिलं पाहिजे. धम्म श्रवण करताना सुद्धा सतर्कता, जागरूकता आपल्या चित्तामध्ये असली पाहिजे. किंवा जर समजा आपण जर प्रमादामध्ये उत्पन्न होत असेल, आळसामध्ये जर उत्पन्न होत असेल, तर त्या चांगल्या प्रकारच्या गोष्टी आपण स्वीकार करू शकत नाही. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे एखाद्या मनुष्याच्या चित्तामध्ये जर प्रमाद असेल, आळसीपणा असेल, तर तो मनुष्य जसं की न शाकारलेलं जे घर असते, गावाकडे बघा झोपड्या वगैरे बनवतात, त्या झोपडीला जर समजा शाकारलं नाही व्यवस्थित, त्याला जर व्यवस्थित बनवलं नाही, तर त्या न शाकारलेल्या झोपडीमध्ये पावसाचं पाणी सहज शिरत असते. पण जर व्यवस्थितपणे जर शाकारलं असेल तर त्याच्यामध्ये पावसाचं पाणी शिरत नाही. जसं आपण आपल्याकडे उदाहरण घेऊ, स्लॅब जर चांगला म्हणजे पडलेला असेल तर स्लॅब टपकत नाही किंवा स्लॅबमध्ये गळत नाही, पाणी येत नाही. परंतु ते जर व्यवस्थित जर केलेलं असेल तर पाणी येत नाही. अगदी तशा प्रकारे भगवंत असे म्हणतात,
जो प्रमादी व्यक्ती आहे, जो आळसी व्यक्ती आहे, तर आळसी व्यक्तींच्या चित्तामध्ये राग उत्पन्न होतो, द्वेष उत्पन्न होतो, मोह उत्पन्न होतो, प्रमाद मद उत्पन्न होतो. आणि त्यामुळे जर मनुष्याने आळस नष्ट केला, सतर्कता राहिली, जागरूकता राहिली, स्मृती संप्रज्ञाने युक्त मनुष्याने सदा सर्वकाळ राहिलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. आणि त्यामुळे आळसी व्यक्तींसोबत सुद्धा आपण कधीही कोणत्याही महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करू नये, कारण त्याला त्या विषयाच्या संदर्भामध्ये काही समजत नाही आणि आपण बोलतो तर आपला त्या ठिकाणी वेळ सुद्धा व्यर्थ जातो आणि तो अर्धवट ऐकतो त्याच्या आळशीपणामुळे, आणि त्यामुळे त्याची सुद्धा हानी होऊ शकते. त्यामुळे आळसी व्यक्तींसोबत सुद्धा आपण कधीही धार्मिक चर्चा करू नये. त्यानंतर भगवंत असे म्हणतात, हट्टी व्यक्तींसोबत, हट्टी व्यक्तींसोबत आपण कधीही चर्चा करू नये. किती प्रकारचे हट्ट आहे? हट्ट म्हणजे काय? हट्ट म्हणजे जिद्दीपणा. हट्ट म्हणजे जिद्दीपणा. किती प्रकारचे हट्ट असतात? माहित आहे तुला? सांगा. 3 प्रकारचे हट्ट असतात. एक बालहट्ट, दुसरा राजहट्ट आणि तिसरा स्त्री हट्ट. हे 3 प्रकारचे हट्ट असतात. बाळहट्ट म्हणजे बाळाने ते जर हट्टी असेल तर त्याला जे हवं, त्याला जे पाहिजे तर तो घेण्यासाठी म्हणजे तत्पर असतो. राजा 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 आहे, राजाचं काय, राजा म्हणलं तर राजा बोले दल हाले असं म्हणतो आपण. आणि स्त्रीचा हट्ट सुद्धा म्हणजे हट्ट स्वभाव असतो. तर भगवंत असे म्हणजे काही काही लोक हट्टी असतात. तर हट्टी लोकांसोबत सुद्धा आपण चर्चा करू शकत नाही, कारण त्याला चांगलं जरी आपण सांगितलं, त्याच्या हिताचं जरी सांगितलं, त्याच्या सुखाचं त्याच्या कल्याणाचं जरी सांगितलं, तर हट्टी स्वभावाचा व्यक्ती म्हणतो की मला काही ते सांगू नका, मी हे करणार म्हणजे हे करणार. त्यामुळे काही काही लोकांचा स्वभाव तसा असतो आणि हट्टीपणामुळे मग चांगल्या प्रकारच्या तत्वाचा तो मनुष्य स्वीकार करू शकत नाही, चांगल्या प्रकारचे तत्व तो समजू शकत नाही, जाणू शकत नाही. तर हा हट्टी स्वभावाचा व्यक्ती सुद्धा आपली हानी करून घेत असतो. कारण कधी कधी हट्ट कधी कधी केला तर चांगली पण गोष्ट आहे, परंतु अतिहट्ट हा आपल्या जीवनाला अधोगतीकडे घेऊन जाणार असतो, किंवा अतिहट्ट आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची हानी सुद्धा करत असतो. आणि त्यामुळे सुगत बुद्धी म्हणते जिथे एक गोष्ट सांगतात बघा त्या बाईची, हट्टी स्वभावाची आहे की नाही, मग ते तसं होते, तुम्हाला माहित आहे ते. म्हणजे तशा प्रकारची हानी मनुष्याला पोहोचत असते, कारण हट्टी स्वभाव काही कामाचा नसतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याने सदा सर्व काळ हा हट्टपणा करावा. कशासाठी? चांगल्या गोष्टीसाठी आपण हट्ट करावा. चांगल्या गोष्टीसाठी, कुशल गोष्टीसाठी जर आपण हट्ट केला तर नक्कीच त्या ठिकाणी त्याचा लाभ होत असतो. रमाईने बाबासाहेबांकडे हट्ट केला होता. कशाचा हट्ट केला होता? की मला पंढरपूरला जायचं आहे, मला पंढरपूरला जायचं आहे, असा हट्ट रमाईने बाबासाहेबांकडे केला होता. परंतु बाबासाहेब असं म्हणतो की रामू, हा हट्ट काय तुझा योग्य नाही आहे. जो पंढरीचा विठ्ठल जर त्याच्या वारेकऱ्यांना दर्शन देत नाही आहे, तर तिथे समानता नाही आहे, तिथे सन्मान नाही आहे, तिथे आपण जाऊन काय करणार आहोत? असं आपण नवीन एक पंढरपूर तयार करू, जिथे समता असेल, जिथे स्वातंत्र्य असेल, बंधुभाव असेल, मैत्रीभाव असेल. आणि अशा प्रकारे बाबासाहेब आपल्या पत्नीला म्हणजे समजावून सांगत असतात. तर म्हणजे मनुष्यांच्या चित्तामध्ये हा भाव उत्पन्न होत असतो. परंतु चांगल्या प्रकारचा हट्ट असणे चांगला आहे, परंतु वाईट प्रकारचा हट्ट असेल तर तो मात्र काही कामाचा नाही आहे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये जसं कधी कधी बघा वर्तमान काळामध्ये आपण पाहतो, म्हणजे काही काही लोकांना हट्टी लोक म्हणजे अति कॉन्फिडन्स असणारे लोक असतात. त्यांना असं वाटतं की हा ठीक आहे, मी आहे, म्हणजे असं म्हटलं आहे की आत्मविश्वास, जसं की मी करतो, म्हणजे ही गोष्ट मी करतो हा झाला आत्मविश्वास. ही गोष्ट फक्त मीच करू शकतो हा काय झाला? हा हट्ट झाला, अहंभाव झाला, आहे की नाही? ही फक्त मीच करू शकतो असं जर कोणी म्हणत असेल तर तो हट्टी स्वभावाचा व्यक्ती आहे किंवा अहंभावी व्यक्ती आहे. पण ही गोष्ट मी करू शकतो हा एक आत्मविश्वास झाला. आत्मविश्वास मनुष्याकडे असावा, परंतु आत्मविश्वास किंवा अतिहट्टीपणा जर मनुष्याकडे असेल, जसं काही काही लोक बघा जे सर्पमित्र असतात, सर्पमित्र लोक सापाला पकडतात
आणि त्यांना असं वाटतं की आम्ही म्हणजे फारच सराईत आहोत, आहे की नाही, आणि फार सराईत आहोत असं त्यांना वाटतं. आणि कधी कधी असं होतं की ते लोक तसं तर म्हणजे मरायला नाही पाहिजे, त्यांनी तसं मरू नये तसं, पण ऍक्च्युली बरेच लोक आपण बघतो की साप पकडणारे जे सर्प मित्र असतात, शेवटी ते साप साप चावल्यामुळेच मृत्यूला प्राप्त होत असतात. त्यांच्यामध्ये जो असणारा जो आत्मविश्वास असतो, ऐक ना, तो आत्मविश्वास किंवा त्यांचा जो हट्टीपणा आहे, तर हट्टीपणा त्यांना तो नडतो आणि त्या ठिकाणी ते मृत्यूला प्राप्त होत असतात. त्यामुळे अशा प्रकारच्या लोकांसोबत आपण चांगल्या विषयावरती, धार्मिक विषयावरती कधीही कोणत्याही प्रकारची चर्चा करू शकत नाही. कारण हट्टी मनुष्य केवळ माझंच खरं, मी जे म्हणतो तेच खरं, बाकीचे सगळे खोटे, अशा प्रकारचा त्याचा स्वभाव असतो. आणि मग तो स्वतः तसा स्वभाव असल्यामुळे तो कोणाचं ऐकून घेत नाही, कोणाच्या चर्चेमध्ये सहभागी होत नाही, आणि त्यामुळे त्या मनुष्यांची हानी होत असते. किंवा अशा व्यक्तींसोबत आपण कधी वार्तालाप चर्चा करू नये असं भगवंतांनी म्हटलं आहे. आणि शेवटचा व्यक्ती आहे ज्याला मूर्ख असं म्हटलं आहे. मूर्ख व्यक्तींसोबत सुद्धा आपण कधीही चर्चा करू नये. कारण मूर्खांसोबत जर आपण संवाद साधला, एक मूर्खांसोबत जर आपण बोललो, आपण गप्पा केल्या किंवा मूर्खांसोबत आपण संवाद केला, तर त्याच्या मूर्खपणामुळे तो काही त्याला ऐकून घेत नाही, किंवा मूर्खपणामुळे त्याला ती गोष्ट समजत सुद्धा नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की असे वनाचं बालान, म्हणजे मूर्खांसोबत आपण कधी सहवास सुद्धा करू नये, मूर्खांसोबत आपण कधी वार्तालाप सुद्धा करू नये, मूर्खांसोबत कुठल्याही प्रकारची चर्चा सुद्धा आपण करू नये. सहज साधी सोपी जरी चर्चा केली असेल त्यांच्यासोबत, तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या मनुष्यांना ती गोष्ट समजत नाही, परिणामतः आपली हानी होत असते, किंवा आपल्याला त्या ठिकाणी त्या परिणामाला भोगावं लागत असतं. त्यामुळे कधीही मूर्ख व्यक्तींसोबत सुद्धा आपण धार्मिक चर्चा करू नये. कारण त्याच्या मूर्खपणामुळे त्या धार्मिक चर्चेला तो समजू शकत नाही, किंवा इतर काही आपण संवाद साधत असेल तरी सुद्धा तो समजू शकत नाही. मग काही काही लोकांचा स्वभाव त्या शेख चिली सारखा असतो. तुम्हाला माहित आहे का शेख चिली? शेख चिली माहिती आहे ना तुम्हाला? नाही का, तो शेख चिली सारखा मग स्वभाव होतो. त्याच्यामुळे मूर्खांसोबत आपण कधीही, आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, याच्यासोबत कोण डोकं लावावं, नाही का, या व्यक्तींसोबत कोणी डोकं लावावं, कारण हा एक नंबरचा मूर्ख व्यक्ती आहे. कारण याच्यासोबत डोकं लावून काही लाभ आपल्याला होणार नाही आहे. कधी कधी लोक समजा याच्यासमोर डोकं जरी फोडून घेतलं तरी सुद्धा याला काही समजणार नाही आहे. कारण मूर्ख व्यक्तींना आपण कितीही चांगलं सांगितलं, किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा तो काही ऐकत नाही. म्हणजे अशा प्रकारे भगवंत असे म्हणतात की व्यवहारामध्ये जीवन जगत असताना या 8 प्रकारच्या व्यक्तींसोबत आपण कधीही धार्मिक चर्चा तर करूच नाही. म्हणजे धार्मिक चर्चा तर करू नये, कारण धार्मिक चर्चा जर आपण यांच्यासोबत जर केली तर त्यातून काही कोणत्याही प्रकारचं आउटपुट आपल्याला मिळत नाही. परंतु व्यावहारिक दृष्टिकोनातून जीवन जगत असताना आपण या लोकांसोबत कुठल्याही प्रकारचा वार्तालाप सुद्धा करू नये, चर्चा सुद्धा करू नये, कारण त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. आणि भगवंताचा हा अत्यंत महत्वपूर्ण असा उपदेश आहे. या 8 प्रकारच्या लोकांसोबत आपण कधीही धार्मिक चर्चा करू नये. कारण आपण जर त्यांच्यासोबत धार्मिक चर्चा केली असेल तर आपल्याला पश्चाताप होत असतो, किंवा आपल्याला दुःख होत असते. आणि त्यामुळे या दुःखातून आपल्याला नष्ट होण्यासाठी अशा प्रकारच्या व्यक्तींसोबत आपण कधीही धार्मिक चर्चा करू नये. अशा प्रकारचा हा तथागतांचा उपदेश आहे. आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता या तथागतांच्या श्रेष्ठ उपदेशाला आपण जाणावे, समजून घ्यावे आणि आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाकडे मार्गक्रमण करावे, एवढी मंगलमय आणि उदात्त कामना व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.